रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। नमस्कार। आज आलो आहोत आपण जुन्नर तालुक्यातील नारेंगाव या ठिकाणी। आपण अनेक पतसंस्था पाहिल्या, काही पतसंस्था अशाही आहेत का त्यांचं अतिशय काम चांगलं आहे, काही पतसंस्था अशा आहेत का त्या धुळीला टेपल्या आहेत असंही म्हणता येईल, किंवा फ्रॉड पण झाला आहे असंही म्हणता येईल। तर जी काही महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांनी एक स्टॉल लावलेला आहे नारेंगाव या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये। तर त्यांची काही स्टाफ आहे आपल्यासोबत, आपण त्या स्टाफची चर्चा करणार आहे। तर दादा, तुम्ही आपल्या महागणपती मल्टीस्टेट या कोऑपरेटिव्ह जी काही संस्था आहे त्याबद्दल काय सांगाल, किंवा आपल्या संस्थेचं काम कसं आहे आणि कशा पद्धतीने चालणार आहे यापुढे, आणि जे काही आपल्याकडे शेअर होल्डर असणार आहेत त्यांना आपल्या जो शेअर काढला तर त्यापासून पुढे काय फायदा होईल याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? नमस्कार। पहिल्यांदा आपल्या सर्वांचे, आपली महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे ही जुन्नर तालुक्यातली आत्ता समजतात जुन्नर आंबेगाव तालुक्याच्या आजूबाजूच्या 5 शाखा आहेत। बरोबर। त्याच्यामध्ये नारेंगाव आहे, जुन्नर आहे, आळेपाटा आहे, ओतूर आहे। आता 8 तारखेला आपली मंतर शाखेचं ओपनिंग आहे, 11 तारखेला येत्या वाकड शाखेचं ओपनिंग आहे। तसं महागणपती मल्टीस्टेट हे नाव खूप यासाठी आता चर्चेत आलेलं नाव आहे, कारण मल्टीस्टेट लेवल म्हटलं की लोक जरा घाबरटपणा धरतात। जसं आपल्या महाराष्ट्र म्हणजे पूर्ण भारतामध्ये 1150 मल्टीस्टेट, त्याच्यामध्ये जर बऱ्याचशा गोष्टींमध्ये मल्टीस्टेटचं नाव खराब कसं झालं, संस्था बुडीत जातात, काय संचालक बॉडी इथली नसती, इथे असल्यानंतर पैसा कुठं जातो लोकांचा, कशा प्रकारे रिटर्न दिला जातो या गोष्टी सांगत नाही। महागणपतीमध्ये कसं आहे का, तुम्ही ज्यावेळेस सभासद होताय आमचे महागणपती, पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं जातं की जुन्नर आंबेगाव तालुक्याची संचालक बॉडी, तिथून पुढे हा पैसा पुढे गुंतवणूक केली जाते। गुंतवणूक केल्यानंतर त्याचा रिफंड तुम्हाला परतावा किती प्रमाणात भेटणार आहे, आणि हा परतावा तुम्हाला 1 तारखेला तुमच्या खात्यावरती रिफंड होतो। आता बघायला गेलं तर संस्थेची जशी ही योजना चालू आहे प्रेफरन्शियल, याच्या मागे आम्ही बघितलं, तुम्ही मागे बघू शकता, कन्यादान योजना, आंब्याची पेटी, दिवाळीला फराळ वाटप, या सगळ्या गोष्टींचा आम्ही लोकांना दाखवले जातात आणि दिले जातात। आतापर्यंत संस्थेचे नारेंगाव शाखेत 2 वर्षामध्ये आपण 20 कोटीचा टप्पा पूर्ण केलेला आहे। एवढ्या कमी काळात एवढ्या लोकांचा आपल्यावर जे विश्वास झाला याच्या मागे खूप मोठं कारण असतं, कारण का ज्यावेळेस आपण एक परिवारासारखं काम करतो, म्हणजे तुम्ही सभासद आहे ही जाणीव तुम्हाला न देता तुम्ही एक फॅमिली मेंबर आहे आमचा अशी जाणीव दिली, त्यानंतर कस्टमरला वाटतं का आपली हायवेसी बँक। तुम्हाला जर शेअर काढायचा असेल तर शेअर कसा आहे? तसं 200 रुपयापासून शेअर चालू होतो, पण एक व्यक्ती 10,000 रुपयाचा शेअर्स घेतल्यानंतर त्याला 5 लाख रुपयाचा आदित्य बिर्लाचा इन्शुरन्स दिला जातो। आजूबाजूच्या संस्थांमध्ये तुम्हाला हा 5 लाख रुपयाचा अपघात किंवा प्रत्येक शेअर्सवरती भेटणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी शेअर्स मार्फत तुम्हाला दिल्या जातात। तसं कंपल्सरी 15% डिव्हिडंड दिला जातो। संस्थेची वार्षिक मीटिंग व्हायच्या अगोदर तुम्हाला जे प्लॅम्पलेट भेटले त्याच्यावरती नमूद केलेले 15% डिव्हिडंड इतर संस्थांमध्ये भेटला जातो, पण आम्ही तो तुम्हाला कागदपत्री नमूद दिलेला आहे। या गोष्टी सुरुवातीला दिल्या जातात। त्यानंतर तुम्हाला येतं काय की 10,000 रुपयाची आरोग्यवर्धिनी मदत। त्याच्यामध्ये कसं असतं, तुमचा स्टारचा, केअरचा किंवा अदर बँकचा कोणताही तुमचा मेडिक्लेम असतो। मेडिक्लेमचा अर्थ असा असतो की ज्यावेळेस तुम्ही ॲडमिट होता 24 तास त्यानंतर मेडिक्लेम तुमचा पास होतो। मला सांगा, रक्त चेक करण्यासाठी, युरिन तपासण्यासाठी, ECG करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? अर्धा तास, गर्दी असेल 2 तास, पण तो मेडिक्लेम तुमचा स्टारचा, केअरचा पास नाही होऊ शकतो, कदरचा पैसा जातो। ठीक आहे, तुमचा महागणपतीचा प्रेफरन्स शेअर्स आहे, त्याच्यावरती तुम्ही रक्त चेक केले, डोळे चेक केले, चष्मा खरेदी केला, ECG केला, हे पैसे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बिल घेऊन येता, रिपोर्ट घेऊन येता, महागणपतीमध्ये सबमिट करता, पहिल्यांदा आम्ही 5 दिवसात तुमचा ते पैसे रिफंड करत होतो, पण शेअरची संख्या आमच्याकडे वाढत गेली। दिवाळीमध्ये एका महिन्याला 200-300 शेअर्स ओपन होत गेले, त्यानंतर हे बिलांना थोडा वेळ लागतो, मग त्याच्यासाठी आपल्याला 15 दिवसावर तुम्ही तुमच्या खात्यावर ते पैसे जमा होतात। किती शाखा आहेत आता आपल्या महागणपती? आता 25+ शाखा आहे सर। येत्या 11 तारखेला रविवारी आपली वाकड शाखा नवीन ओपन होती नव्याने। तुम्ही कुठल्या शाखेत काम करता? मी नारेंगाव शाखेचा ब्रांच मॅनेजर आहे। ते आपले आजूबाजूच्या शाखेचे आलेले हे चाकण शाखेचे कर्मचारी। तालुक्यात अशा किती शाखा आहेत? जुन्नरमध्ये स्वतः आपली एक शाखा आहे, ओतूरला आहे, आळेफाट्याला आहे, नारेंगावला आहे, वरती ब्राह्मणवाड्या साईडला तर त्या साईडला पण आपली शाखा आहे, मंचरमध्ये ओपन होते,
खेडमध्ये आणि ह्या रोड टच शाखा आहे सगळ्या. अशी मल्टी स्टेट असल्यानंतर सगळ्या शाखा आता असतात. आपले सगळे रोड हा टच काही जो स्टॉल लावला इथं किती कर्मचारी आहेत आपले, हे काय तुम्ही पाहताय आता नाही? 15+ कर्मचारी आमच्या आजूबाजूच्या शाखेचे आलेत. कारण का आता आम्ही इथं आहोत, आमच्या शाखेमध्ये पण भरपूर लोक आहेत की ज्यांना सर्व्हिस द्यायची असते. कारण सभासदीतून गेल्यानंतर खाली जाऊन अकाउंट खोलतात. आता जेवढ्या शाखा आहेत आपल्या उपलब्ध, त्यांना पूर्ण शाखेला असा ड्रेस कोड उपलब्ध आहे का सर्वांना? हो, सर्वांना प्रत्येक शाखेत जर कुणाला व्हिजिट करायची असेल हो नक्कीच तर नक्कीच पाहायला भेटेल. नक्कीच सर. तर दादांनी अतिशय म्हणजे चांगली माहिती सांगितलेली आहे. आणि अजून काय आव्हान कराल जर आपल्याला शेअर होल्डर जर ग्रामस्थांना किंवा जुन्नर रामगतवर जी काही ग्रामस्थ आहेत हो का, किंवा जे काही पैसा आपले सगळ्यांकडे customer आहेत, पैसा त्यांना- सगळ्यांकडेच आहे. बरं. पण पहिली गोष्ट म्हणजे पैशाची सुरक्षा किती आहे आमच्याकडे ही पहिली बघितली जाते. पहिली गोष्ट मी म्हणतो 500 रुपयाचा व्यक्तीने सभासद झाला ना, त्याला या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. असं नाही का तुमची ठेवच पाहिजे, अशा गोष्ट नाही. तुम्ही ज्यावेळेस तुमचा 1 रुपया आमच्याकडे गुंतवता, तर तो गुंतवलेला पैसा कशा प्रकारे आम्ही तुम्हाला रिटर्न देणार ही संपूर्ण माहिती दिली जाते. त्यानंतर असं आम्ही कोणाला बळजुबरी करत नाही का तुम्ही सभासद शेअर्स घ्यावे ना. कसं असतं, तुम्ही करणारे गुंतवणूक, पण तुमच्या ज्यावेळेस आजूबाजूची व्यक्ती गुंतवणूक करते ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं का आपण लेट गुंतवणूक करतो. मी तुमच्या पैशाचा मेडिक्लेम काढू नाही देत, पण तुमच्या पैशाची 100% सिक्युरिटी घ्यायला आम्ही तयार आहे. तर तुम्ही आळेफाटा ब्रँच आणि ज्या काही जुन्नर तालुक्यात ब्रँच आहेत आपल्या आंबेगाव तालुक्यात, त्यांच्याशी संपर्क कुठल्या शाखेशी कुणाशी केला पाहिजे? तुम्ही जसे ब्रँच मॅनेजर आहे आजूबाजून तसं नारायणगाव शाखेमध्ये आला तर मी शाखा व्यवस्थापक कल्पेश तांबोळी राहणार वडगाव सांगितलं आहे. जुन्नर शाखेला गेले तर आमचे प्रतिनिधी सर या ठिकाणी आलेले आहेत शाखा व्यवस्थापक म्हणून. ओतूर शाखेला गेला तर संचालिका शोभा टिकेकर मॅडम तर स्वतः तिथे असतात शाखेवरती, त्यांच्याशी संपर्क असतो. आळेफाट्याला गेला तर रतन नाडगे मॅडम आहेत, त्यांचे तुम्ही संपर्क करू शकता. तसं आहे, प्रत्येक शाखेचा व्यक्ती हा तुम्ही भले तुमची शाखा तुमच्यापासून लांब असो, तुम्हाला वाटते डिपॉझिट करावं असं वाटते, तुम्हाला यायला साधन नसेल, तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे परिपत्रकावर, तुम्ही हे पॅम्पलेटवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे पुरेपूर याच्यावरती. तर तुम्ही याच्यावरती तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करून प्रत्येक व्यक्ती आमच्या कर्मचाऱ्यांना बोलू शकता. तुम्हाला होम टाऊन घरही बसल्या ही सर्व्हिस दिली जाऊ शकते. येत्या पुढच्या महिन्यात 8 फेब्रुवारीला आपली मंचर शाखा ओपन होते. सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो या मार्फत की तुम्ही सर्वांनी यावं. गुंतवणूक कशा प्रकारे होते, मल्टी स्टेट लेवल काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी बघितलं जाईल. एवढ्यांमध्ये आपण 1 नंबरला चाललो, याचं कारण काय? तुम्हाला सगळ्यांना विकास बेंगडे पाटील आमचे महागणपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सर यांच्यातर्फे सगळ्यांना आमंत्रण देतो. 8 तारखेला येत्या आपण मंचर या शाखेला ओपनिंग. धन्यवाद.